हॅलो नमस्ते, मी सीमा. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बघू शकता इकडे बाळ खेळतंय आणि सानवी बसली आहे सगळा घरभर पसारा घालून. आज सानवी निवांत आहे कारण तिची उद्या ट्रिप आहे, तर ती ट्रिपला जाणार आहे, त्याच्यामुळे मी पण निवांत आहे. तर इथेच एक आमच्या जवळ एक रिसॉर्ट आहे, तिथे त्यांची स्कूलतर्फे त्यांची ट्रिप चाललेली आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आहे ना तुम्हाला एक मला आनंदाची बातमी द्यायची आहे. ती म्हणजे आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होत आहे. 498 आजचा काउंट आहे आणि फक्त 2 सबस्क्रायबर मिळाले, आपली 500 सबस्क्रायबरची फॅमिली आपली झालेली आहे. बाळ बघा, बाळ पण हॅपीली सेलिब्रेशन करते वाटतं. काय रे पिल्लू, काय पाहिजे? तर 500 सबस्क्रायबरची फॅमिली आपली पूर्ण झालेली आहे आता, आणि त्याच्यासाठी ना मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. खरं तुम्ही आहे म्हणून मी आहे, तुम्ही आहे म्हणून आपलं हे चॅनल आहे, आणि तुम्ही इतकं चॅनलला आपल्या भरभरून प्रेम दिलेलं आहे आतापर्यंत, ते इथून पुढे पण कायम ठेवा. कारण मी जॉब करते, त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण दिवसभर मला ऑफिसचं काम असायचं, त्याच्यानंतर सानवीचं जे काही शाळा आहे अभ्यास आहे ते रुटीन सांभाळून मी व्हिडिओज बनवायचे. त्याच्यानंतर माझी प्रेग्नन्सी होती आणि त्याच्यानंतर मग डिलिव्हरी, आणि आता आजकाल हे बाळाचं सगळं म्हणतात ना सगळं करायचं. तर ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पाठवायचे, आणि लेट व्हायचं कधी कधी व्हिडिओ पाठवायला, आणि अजूनही होतो. परंतु तुम्ही सगळेजण मला सांभाळून घेता आणि आपल्या चॅनलवर खूप प्रेम करता, व्हिडिओजवर खूप प्रेम करता, आणि मला इतके छान छान कमेंट्स करता, आणि खूप सारे व्ह्यूज मला जेव्हा मिळतात ना तेव्हा मला तर अजून प्रोत्साहन मिळतं, मला खूप आनंद होतो. तर ह्या आनंदाचं आणि तुमच्या प्रेमाचं मी शब्दात वर्णन करू नाही शकत. माझ्या मनातून हृदयातून तुम्हाला खूप खूप धन्यवाद की असंच प्रेम तुम्ही कायम ठेवा. आणि आपल्याला फक्त 500 सबस्क्रायबर थांबायचं नाहीये, तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकर पूर्ण करायचे आहेत. तर हा एक 500चा टप्पा आता आपण लवकर पूर्ण करणार आहे. जर नवीन व्हिडिओ कोणी बघत असेल आतापर्यंत आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण होतील, आणि नंतर पुढे 1000 सबस्क्रायबर देखील आता आपल्याला लवकरच पूर्ण करायचे आहेत. तेव्हा तुमचा सपोर्ट आहे ना असंच आपल्या व्हिडिओवर आणि आपल्या चॅनलवर कायम असू द्या. आणि सानवीचं देखील आपलं जे चॅनल आहे ना सानवीज आर्ट पॅलेस, त्याला पण प्लीज सबस्क्राईब करा, त्याचे देखील आपण पटापट सबस्क्रायबर वाढवूयात. हा जो पावसाचा व्हिडिओ दिसतोय ना, हा कुठल्याही पावसाळ्यातल्या सीझनचा नाहीये, तर हा आत्ताचा आहे. 2 दिवसापूर्वी माझ्या घराच्या इकडे इतका पाऊस झालेला आहे, प्रचंड पाऊस पुण्यामध्ये झालेला आहे, आणि असं वाटत होतं की जसं काय पावसाळ्याचे दिवस चालू आहे. 2 दिवस आभाळ होतं आणि इतका जोरदार पाऊस झाला. तर काय हे वातावरण आहे बघा, म्हणजे लहान मुलांना तर आजारी पडण्याचे फुल चान्सेस आहेत. तर अवघड झालेलं आहे आत्ता सीझन, कुठलेही काही स्टँडर्ड राहिलेले नाहीयेत, कधी काहीही घडतं. तर असं पावसाळ्याचं सीझन, आणि गरमागरम आपल्याला ह्या वेळेला आहे ना अशा भजी खाऊशे वाटतात, गरमागरम समोसे खाऊशे वाटतात, काही ना काहीतरी असं तळलेलं खाऊशे वाटतं. तर इथे ना नाश्त्याला तुम्ही बघू शकता मी समोसे बनवत आहे. माझा सकाळचा असा अवतार तुम्ही बघू शकत असाल. सानवीला ना अजूनपर्यंत सुट्ट्या चालू होत्या, आणि सकाळी निवांत लेट उठणं, आणि बाळाचं आंघोळ, नंतर सानवीची आंघोळ, या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यानंतर मग सर्वात शेवटी मी आंघोळ करायचे. त्याला मला 10-11 वाजायचे. नाश्त्याला मी पहिलं प्राधान्य देते. पहिलं आहे ना मी 9च्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाश्ता होईल असं बघत असते. माझा देखील आणि मुलांचा देखील नाश्ता आहे ना 9च्या आत तर झालाच पाहिजे, कारण सकाळी ब्रेकफास्ट घेतला तर आपल्याला ते दिवसभराची जी ताकद असते ना ते आपल्याला त्याच्यातूनच मिळते. आणि मी उठल्या चहा वगैरे काही घेत नाही, मला ती पहिल्यापासूनच सवय नाहीये. वाटलंच तर मी कधी क्वचित अशी दूध घेईल, पण चहा मी घेत नाही. त्याच्यामुळे नाश्ता मला लवकर लागतो, कमीत कमी 9च्या आत मला नाश्ता लागतो. त्याच्यामुळे ना मग हे आंघोळ्यांच्या सगळ्यांचा गोंधळ इतका वेळ करत बसले तर मग नाश्ता काही वेळेत होणार नाही. त्याच्यामुळे ना मी आंघोळ नंतर करत असते, कारण बाळाला आहे ना तेल मसाज वगैरे करणं, आणि त्याला मी अजून पण पायावर आंघोळ घालते. त्याच्यामुळे ना मग अर्धी आंघोळ माझी होते, आणि ते तेल पण माझ्या अंगाला असतं. त्याच्यामुळे ना त्याची बाळाची आंघोळ झाल्याशिवाय मी काय आंघोळ करत नाही लवकर. तर ॲक्च्युली आपल्या शास्त्रामध्ये तर असं सांगितलेलं आहे की स्त्रीने आंघोळ केल्याशिवाय चुलीला हात देखील लावू नये, परंतु आत्ता ते मुलांच्या गोंधळामध्ये जमणं अवघड आहे. इतर वेळेला तर ते होऊन जातं, पण आता मला आहे ना ह्या लहान बाळ असल्यामुळे त्याला आंघोळ घालण्याच्या ह्या गोंधळामुळे मला शक्य होत नाही. तर असं सगळं हे आंघोळीचं पुराण मी तुम्हाला सांगत होते. मला आहे ना समोसे खूप दिवस झाले बनवायचे होते, आणि सानवीला सुट्ट्या चालू होत्या ना, तर असं वाटलं की नाश्त्याला तिला काहीतरी स्पेशल करू. आता शाळा लवकरच चालू होणार होती तिची, तर मग मी ठरवलं की चला तिला एकदम असं सरप्राईज देऊया आपण समोसे बनवून.
विकतच्या समोशाची तर मजाच काही और असते. त्याच्यामध्ये ना मला वाटतं बॉम्बे मसाला काही म्हणून एक मसाला ॲड होतो. माझ्या ज्या पहिल्या कामवाल्या ताई होत्या ना, त्या समोसे खूप छान बनवायच्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं की अशा प्रकारचा एक मसाला बाजारात मिळतो. तर बघूयात तो समोसा मसाला जर मिळाला तर तो वापरून देखील आपण एकदा समोसे बघून बनवूयात. तर आता इथे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी शेप देत आहे. मैदा जो मळलेला आहे ना त्याच्यामध्ये मी थोडा रवा आणि तेल ॲड केलेलं आहे आणि असं पीठ मळून घेतलेलं आहे छान. आणि ना त्याच्या लाट्या लाटून घेतलेल्या आहे, म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. त्या पुऱ्या आहे ना गोल नाही लाटायच्या, त्या थोड्याशा अशा अंडाकृती लाटायच्या. त्याचे 2 भाग करायचे आणि त्याच्यातले एका म्हणजे 2 भाग असतात ना, तर एका भागामध्ये असं छान असा त्याचा कोन तयार करायचा. पाठीमागे देखील एक घडी घालायची आणि मध्ये समोसाचं जे आपलं मिश्रण असतं म्हणजे भाजी असते ती घालायची आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे शेप बघा द्यायचा असतो समोशाला. आणि त्याला जे पण आतमध्ये जेव्हा आपण चिकटू तेव्हा पाणी लावायचं आहे, त्याच्याने काय होतं तेलामध्ये समोसे सुटत नाहीत. तर मस्त माझ्या इथे गरमागरम समोसे तळून तयार आहे. काय खुश का? लहान मुलांना आहे ना आपल्या मम्माने असं काहीतरी मस्त मस्त टेस्टी करून खायला दिलं ना आणि ते पण सरप्राईज, तर खूप खुश होतात. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद आपल्या प्रत्येक आईला हवा असतो. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असे खुसखुशीत समोसे झालेले आहे. आतमध्ये सारण देखील बघा भरपूर आहे. तर अशा प्रकारे मस्त असे गरमागरम समोसे तुम्ही देखील तयार करून बघा. आणि आता ना मी आणि सानवी बघा कुठे निघालोय ते. मी आणि सानवी आलेलो आहोत मॉलला. सानवीचा आता वाढदिवस आहे ना, तर सानवीला मस्त असे छान कपडे घ्यायला आलेलो आहे आम्ही. बघूयात आता काही छान मिळत आहेत. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणाले होते ना की पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या घरात एक सेलिब्रेशन आहे. तर हेच ते सेलिब्रेशन आहे. सानवीचा बड्डे आहे 19 जानेवारीला आणि त्याच्यासाठी आहे ना मी तिला गेले होते मस्तपैकी असे कपडे बघायला. आणि मॅक्स आहे ना म्हणजे माझं फेवरेट आहे. तिकडचे जे छोट्या मुलांचे कपडे आहेत ना ते खूप दिवस टिकतात आणि सानवीला आहे ना तिथले शर्ट आणि पॅन्ट खूप छान बसायचे. आणि असं वाटलं की तिथे ना छान मिळतील, कारण मध्यंतरी नवीन वर्षाच्यासाठी आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो ना मॉलमध्ये तेव्हा मला छान वाटले होते शर्ट्स वगैरे. पण आता जेव्हा मी मग स्पेशली तिथे कपडे घ्यायला गेले ना तेव्हा तिच्या मापाचे जे काही डिझाईन्स होत्या ना त्या मला एकही पटल्या नाही. आणि त्याच्यामुळे मला काही तिच्यासाठी एकही ड्रेस न आवडल्यामुळे मी तिला काही घेतले नाहीत कपडे. गेलो होतो तिचे कपडे घ्यायला, परंतु घेऊन आलो बाळासाठी छान असे छोटे छोटे शर्ट्स मिळाले तिथे, मला आवडले ते मी घेऊन आले. तर बघूयात आता इथे लोकली आमच्या इथे घराजवळ देखील काही चांगले शॉप्स आहेत ना, तिथून मी तिला कपडे गेला. तर ह्या वेळेला ती म्हणते की मला जीन्स आणि टी शर्टच हवा आहे बड्डेला, परंतु आहे ना मला फ्रॉक शिवाय बड्डे असं साजरा झाल्यासारखं वाटत नाही. तर मस्त मी तिला छान एक फ्रॉक पण घेणार आहे आणि जीन्स टी शर्ट देखील घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बाळाचे आहे ना हे असे छान छोटे टी शर्ट्स घेतलेले आहेत मी. 2 फुल भायांचे घेतलेले आहे आणि 2 हाफ भायांचे घेतलेले आहेत. तर चांगले मिळाले. तर बघूयात आता हे किती दिवस टिकतायत, कारण लहान बाळांचे तर कपडे काय म्हणतात ना 4-4 महिन्याला म्हणजे टाईट होतात, बदलावे लागतात. आणि सानवीचे कपडे बघायला गेलो होतो, परंतु मॅडमने मला आहे ना सगळं खेळण्यातच तिथं वेळ घालवला. बाळाला झोपवून मी त्याच्या पप्पांकडे ठेवून गेले होते आणि त्या 2 तासामध्ये म्हटलं मी सगळं शॉपिंग उरकून येईल. परंतु गेलो आणि सानवीने ना मस्त मॉलमध्ये मजा करून घेतली होती. जास्त असं काही नाही, थोडंसं एका गाडीमध्ये बसली फक्त आणि तिथे एक असं टॉय एरिया होती तिथे खेळली. आणि छान असा माझा आणि सानवीचा फेवरेट KFC मधलं बर्गर खाल्लं. KFC मधलं बर्गर आहे ना एकदम माइल्ड आहे, असं जास्त स्पायसी नाही आणि एकदम चटपटीत आहे. तुमच्या लहान मुलांना जर बर्गर बाहेरचे असे तिखट वगैरे लागत असतील ना तर KFC मधले बर्गर नक्की ट्राय करा. खूप सुंदर टेस्ट आहे KFC मधली. तर KFC मध्ये छान असं बर्गर खाऊन आणि सानवी आमचे मस्त असे खेळून बिळून झाल्यानंतर आम्ही मग दोघीजणी घरी आलो. घरी येऊन बघतो तर बाळ तरी पण अजून देखील झोपलेलं होतं. तर ना हल्ली कुठेही बाहेर जायचं म्हटलं ना, साधं मला दवाखान्यात जरी जायचं म्हटलं ना तरी बाळाला मला झोपवून मग मी त्याच्या पप्पांच्या हवाली करून मग मी जात असते.
तर अशी अवस्था आहे. आता कित्येक दिवस झालं मला आहे ना पाठीचं दुखणं लागलेलं आहे, पाठ माझी भयानक दुखत आहे, परंतु दवाखान्यात जायला देखील मला वेळ मिळत नाहीये. तर अशी सध्या कंडिशन आहे. चला चालायचंच आता, लहान 2 मुलं म्हटल्यानंतर त्यांना सांभाळून आपलं स्वतःचं लाईफ मॅनेज करणं हे थोडंसं जड जातं. तर हा आजचा जो व्हिडिओ कोणी जर नवीन लोक बघत असाल तुम्ही आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपल्या 500 आकडा पूर्ण होतोय. तर चला पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि हो, आपल्या सानवीचं देखील चॅनल आहे, सानवीज आर्ट पॅलेस, त्याला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.